कशी झाली आहे चटपटीत रस्सादार मसालेदार वांग बटाट्याची भाजी। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंडियन आहार। आज आपण करणार आहोत वांग आणि बटाटे याची थोडीशी लतपतीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत। फ्रेंड्स, वाटणामध्ये आपण घेणार आहोत कांदा, जिरे, भाजलेलं खोबरं, त्याचप्रमाणे तीळ, आलं, लसूण, हे सगळं भाजून घेऊन वाटणार आहे मी। आता हे मी भाजलेलं आहे, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते। कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तापायला ठेवले, त्यामध्ये मी आता टाकते मोहरी। मोहरी लगेच तडतडली कारण तेल गरम होतं। आता यामध्ये मी टाकते वाटण। तेलामध्ये आपण छानपैकी हे वाटण परतून घेणार आहोत। हळूहळू याचा कलरही थोडासा बदलेल। वाटणामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते, त्याचबरोबर मी यामध्ये टाकणार आहे लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर, हे सुद्धा सगळं टाकून घेते। थोडंसं फ्राय होत आल्यावर लगेच यामध्ये मी एक मोठा आकाराचा बटाटा चिरून ठेवला होता, तो टाकते। आणि आता यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे। यामध्ये बटाटे आपण थोडे 1-2 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण यात वांगी टाकणार आहोत, कारण बटाटे शिजायला वेळ लागतो आणि वांगी पटकन शिजतात। फ्रेंड्स, मी मध्ये एकदा पाहिलं होतं तर पाणी आटलं होतं, पण बटाटा काही शिजला नव्हता जरासुद्धा, म्हणून मी थोडं पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये वांगी टाकते। ही सर्व वांगी टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी आता टाकते मीठ। मगाशी मी मीठ नव्हतं टाकलं कारण बटाटे मिठाच्या पाण्यात भिजवलेले होते आणि वांगी सुद्धा। अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय। आता हे सगळं हलवून परत मी एक वांगी शिजेपर्यंत भाजी मीडियम टू कमी फ्लेममध्ये ठेवणार आहे। फ्रेंड्स, हे तुम्ही पाहू शकता, ह्याला रंगही खूप छान आलाय आणि अशा प्रकारे वांग्या बटाट्याची लतपतीत भाजी आपली तयार आहे। यामध्ये एक सांगते, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूटही वरनं टाकू शकता, आणि नको असेल कांदा लसूण मसाला तर मग तुम्ही गोडा मसाला थोडा जास्त टाकू शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे हे माझ्या कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।